बघा शेतकरी मित्रांनो, 31 मार्च अखेर जो काही पीक विमा आहे त्या पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती BDSद्वारे ही रक्कम त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे, असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी बुधवारी 19 तारखेला विधानसभेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। विधानसभेत त्या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना ही जी काही घोषणा आहे ही त्या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेली आहे। यामुळे जे काय पूर्ण शेतकरी वर्ग आहे ही याच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि शेतकऱ्यांना एक दिलासा हा त्या ठिकाणी भेटणार आहे। सोबतच ही जी काही रक्कम आहे ही नेमकी कोणत्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात करणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक काळजीपूर्वक तो शेवटपर्यंत अगदी पाहत राहा। बघा शेतकरी मित्रांनो, वित्त विभागाकडून निधी वर्ग करण्याची प्रक्रिया ही सुरू असून कृषी विभागाकडे येत्या 4 दिवसामध्ये जो काय पीक विम्याचा निधी आहे तो त्या ठिकाणी वर्ग होईल आणि 31 मार्च अखेर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती BDSद्वारे ही जी काय रक्कम आहे ती जमा होईल, असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी तारीख 19 रोजी विधानसभेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। सोबतच जो काय परभणी जिल्ह्यातील प्रलंबित पीक विमा आणि अग्रिम अदागई जी काय संदर्भातली पाथरी जिल्हा परभणी येथील जे काय आमदार आहेत राजेश विटेकर यांनी जी काय लक्षवेधी मांडली होती, या लक्षवेधीला उत्तर देताना जे काय आपले माणिकराव कोकाटे साहेब आहेत यांनी त्या ठिकाणी हे उत्तर त्या ठिकाणी त्याला दिलेलं आहे। सोबतच बघा शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024 मध्ये हंगाम प्रतिकूल परिस्थितीत अंतर्गत जी काय सोयाबीन होती, कपाशी होती, तूर होती या पिकांच्या नुकसानीबाबत 335 कोटी 90 लाख रुपये अग्रिम विमा हा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे। परंतु राज्य शासनाकडून ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स जी काही कंपनी होती या कंपनीला 99 कोटी रुपये विमा हप्ता येणं त्या ठिकाणी बाकी असल्यामुळे अग्रिम विमा वाटप हे त्या ठिकाणी करू शकले नाही। असे जे काही जिल्हा कृषी अधीक्षक आहेत किंवा जिल्हा कृषी अधिकारी आहेत यांनी त्या कृषी आयुक्तालयास त्या ठिकाणी कळवलं होतं। सोबतच शेतकरी मित्रांनो, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीच्या अंतर्गत त्या ठिकाणी 30 सप्टेंबर 2024 रोजी अधिसूचना काढली होती आणि त्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणं हे नियमाप्रमाणे बंधनकारक होतं। परंतु जवळपास 5.5 महिने अगदी उलटून गेल्यानंतर प्रत्यक्षात पीक विमा मिळालाच नाही अशी खंत जे काय आमदार आहेत राजेश विटेकर यांनी जी काय लक्षवेधी मांडली या लक्षवेधीमध्ये त्यांनी ही बोलून दाखवली होती। सोबतच विमा कंपनी आणि शासन यांच्यामुळे शेतकरी जे काय आर्थिक मदत आहे त्या आर्थिक मदतीपासून त्या ठिकाणी वंचित राहिले। शासन त्यांच्या हिश्श्याचे जे काय 99 कोटी रुपये ते पीक विमा कंपनीला किती दिवसात हे भरणार आहे असा प्रश्न देखील त्यांनी त्या ठिकाणी विचारला। शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती दिवसात त्या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे हा सुद्धा प्रश्न त्यांनी तिथं उपस्थित केला। अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 548 कोटी रुपयापैकी 467 कोटी रुपये हे वाटप करण्यात आले होते। मात्र राहिलेले जे काय 1,29,000 शेतकरी होते त्यांना 81 कोटी रुपयाची रक्कम ही केव्हापर्यंत खात्यात वर्ग करण्यात येणार आहे असा प्रश्न देखील त्यांनी त्या ठिकाणी विचारला होता। सोबतच जी काय ICICI लोम्बार्ड विमा कंपनी आहे तिला काळ्या यादीत टाकणार का असा प्रश्न देखील राजेश विटेकर यांनी त्या ठिकाणी विचारला होता। आता या सगळ्याच गोष्टीची दखल घेऊन त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी विमा कंपन्यांना आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि याच आदेशानुसार त्या ठिकाणी येत्या 3 ते 4 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधीही पैसे त्या ठिकाणी बँक ही जमा करू शकते। साधारणतः 28 ते 29 तारखेच्या दरम्यान देखील हे जे काय पैसे आहेत पीक विम्याचे हे आपल्या खात्यावरती त्या ठिकाणी येऊ शकतात। त्यामुळं आपलं खातं त्या ठिकाणी वेळोवेळी चेक करत राहा। सोबतच आता हे जे काय पैसे आहेत ते नेमके कोणत्या बँकेमध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे ते आपण पाहणार आहोत। आपण जी काय बँका आहे त्या बँकांची यादीच त्या ठिकाणी पाहणार आहे, नेमके कोणत्या कोणत्या बँकेमध्ये आपले जे काय पीक विम्याचे पैसे आहेत ते त्या ठिकाणी जमा होणार आहेत। चला तर शेतकरी मित्रांनो, ह्या यादीमध्ये कुठल्या कुठल्या बँक आहेत त्या ठिकाणी आपण पाहूयात। बघा शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये कॅनरा बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, युनियन बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, इंडियन ओव्हरसीज बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, युको बँक असेल, पंजाब अँड सिंध बँक असेल, अशा गव्हर्नमेंट बँकमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी गोळा होणार आहेत।
सोबतच त्या ठिकाणी ICICI बँक असेल, IDBI बँक असेल, HDFC असेल, सेंट्रल बँक असेल, युनियन बँक असेल, साऊथ इंडियन बँक असेल, सिटी बँक असेल, सोबतच ॲक्सिस बँक असेल, HSBC बँक असेल, इंडसलँड बँक असेल, येस बँक असेल, अशा सर्व बँकेमध्ये त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे हे गोळा होणार आहे. फक्त ह्या बँकेमध्ये तुमचं खातं हे असायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की शेअर करा. पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले असेल तर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स एका नवीन योजनेसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.